चला झाली सर्व जाण्याची तयारी, निघले आता आम्ही सर्व। चला मग निघालो आम्ही जाण्यासाठी सर्वजण, बॅग वगैरे पण सर्व रेडी आहे। मुलं बाहेर गेलेले हो, इथं काहीतरी करतात ते खिडक्या दरवाजांचं। हो हो करा बंद। सर्व लाईट वगैरे चेक करून, स्विच चेक करून लावतायत ताला। निघाले आम्ही सर्वजण। मयांक दर्शी जाऊन पोचला खाली, बॅग पॅकिंग पण झाली, इथं पाण्याच्या बॉटल्या। निघालो आता आम्ही जायला। ट्रेन आता वाजले 3, आमची ट्रेन आहे 4:30 वाजता। निघालो मग आम्ही सर्वजण जाण्यासाठी। इथं चौऱ्यावरती येऊन उभे राहिले रिक्षासाठी, पण आम्हाला रिक्षाच सापडत नव्हता। आम्ही खूप टायमापर्यंत इथे उभे राहिले। मग केव्हा आम्हाला रिक्षा सापडली। रिक्षाचा प्रवास केल्यानंतर मग आम्ही स्टेशनवर जाण्यासाठी, आम्ही स्टेशनवर गेलो तोपर्यंत ही ट्रेन उभीच होती। ट्रेनमध्ये चढलो, अगोदर आमचा डब्बा शोधला जिथं आमचं रिजर्वेशन होतं, तिथं बसलो आणि मग 4:30 वाजेपर्यंत ट्रेन उभीच होती। आणि मग 4:30 वाजता आमची ट्रेन ही धकली। त्यानंतर मग आम्ही आमचा कंपार्टमेंट, आमचं सेक्शन शोधून त्यात बसलो। बघा किती आनंद दिसतोय मम्मीच्या घरी जाण्याचा, माहेरी जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो, तो चेहऱ्यावर झलकतोय। बघा असं सुंदर दृश्य दिसत होतं बाहेरचं। हा संध्याकाळचा 5 वाजताचा व्ह्यू होता। जशी इंदोरून गाडी सुटली तसा हा व्ह्यू दिसत होता। थोडं पुढे आल्यानंतर खूप छान वाटत होतं बघून, खूप आनंद होत होता मम्मीच्या घरी जाण्याचा। किती सुंदर वाटतंय। त्यानंतर मग आला पॉपकॉर्नवाला ट्रेनमध्ये विकायला। पॉपकॉर्न घेतले, पॉपकॉर्न वगैरे खाल्ले। मला ट्रेनमध्ये या मैत्रिणी पण सापडल्या, त्यांच्यासोबत गोष्टी करता टाईम निघून गेला। त्यानंतर रात्री आम्ही सर्वजण आमच्या बसवर झोपून गेलो आणि मग सकाळी डायरेक्ट मी ब्लॉग शूट केला जेव्हा आम्ही सकाळी कल्याणच्या स्टेशनावर पोहोचले। आम्ही कल्याणच्या स्टेशनावर उतरले आणि मग आता तिथून आम्हाला आणखी एक ट्रेन पकडायची होती उल्हासनगरला जाण्यासाठी। आम्ही ह्या चालणाऱ्या सीड्यांवरून चालत होतो, पण जिथं आम्ही चालत होतो ना त्या बंद पडून गेल्या होत्या आणि बाजूवाल्या सीड्या चालू होत्या, त्यामुळे आम्ही खूप हसत होतो। हे बघा या आंटी उतरताय ना, त्याच्या बाजूच्या सीड्या चालू होत्या। हे कल्याण जंक्शन, कल्याणला उतरून आम्हाला आणखी दुसरी ट्रेन पकडायची होती। दुसरी ट्रेन पकडायसाठी आम्ही दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर आलो। त्यानंतर बघा ही मुंबईची लोकल ट्रेन खूप दिवसानंतर बघितली। इथं आम्ही पहिले आमची टिटवाला गाडी आली होती, पण आम्हाला उल्हासनगरला बदलापूर जाण्यासाठी बदलापूर गाडी पाहिजे नव्हती। मग ही टिटवाला गाडी गेली। त्यानंतर थोड्या 15-20 मिनटानंतर गाडी आली उल्हासनगरला जायची। मग आम्ही यात बसलो लोकल ट्रेनमध्ये सर्वजण। उल्हासनगरला उतरून मग आम्ही रिक्षात बसले। मग घरी रिक्षा पकडली, मग आम्ही घरी आलो। घरी आल्यावर मम्मीला, ताईला, सरांना भेटताना काही शूटच नाही केलं। हे माझे आहे पप्पा, ती माझी मोठी ताई होती। त्यानंतर मग आम्ही चहा वगैरे घेतला, आंघोळी वगैरे केले, सर्वजण फ्रेश झालं। मग मम्मी पप्पा म्हणायला लागले की आज संडे तर आजच बनवून घेता आपण भाजी। माझी मम्मी आहे। त्यानंतर स्वयंपाक झाला, पप्पा आणि आहो इथं जेवायला बसले। दाजी नव्हते आलेले कामावरून, दाजी सकाळी 6 वाजताच गेले होते। इथं ताई आणि मी पण बसले होते जेवायला आणि खूप छान मम्मीने भाजी बनवली होती। त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर मम्मीला म्हटलं मम्मी मी किचन क्लीन करते आणि भांडे घासते। त्यानंतर मग दिवसभर असा टाईमपास केला, गप्पा गोष्टी केल्या। संध्याकाळी मस्त असा आमचा चहा झाला। चहा वगैरे पिऊन मग आम्ही सर्वजण आणखी दारात येऊन बसलो बाहेर। थोडा मोसम थंड झाला तर गप्पा गोष्टी करत। मला कमेंट करून नक्की सांगा, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। बाय बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।